इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काय होता येत नाही. एक सामान्य कुटुंबात जन्मलेला नेपोलियन बोनापार्टा फ्रान्सचे सम्राट पद हस्तगत करू शकतो. नेपोलियन बोनापार्टा हे एक नाव नसून एक युद्धशास्त्रातील कार्यशाळा आहे. नेपोलियन बोनापार्टाला वेगळी अशी ओळख देण्याची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेपोलियन बोनापार्टा संदर्भात पाहणार आहोत. आधुनिक जगातील नेपोलियन बोनापार्टा हे एक महत्वपूर्ण नाव आहे. नेपोलियन बोनापार्टा म्हणत असे की 100 पुत्र्यांचा नेता वाघ जर असेल तर 100 पुत्री ही वाघासारखी लढतात, कारण शेवटी वाघ हा जंगलाचा राजा असतो. आणि 100 वाघांचा नेता जर काही कुत्रा असेल तर त्याला दारोदारी भाकर मागण्यासाठी फिरावं लागते, भटकावं लागतं. मित्रांनो, नेपोलियनच्या या संदेशावरून आपणास हे लक्षात येते की जर का योग्य नेतृत्व मिळालं तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो. आणि म्हणून नेपोलियन बोनापार्टाने फ्रान्सची जी काही प्रगती घडून आणली, फ्रान्स जे काही नाव लौकिक उभं केलं, ते फक्त त्याच्या कामातून आपल्याला दिसून येतं. नेपोलियन बोनापार्टा म्हणत असे की अनोळखी रस्त्यावर तर योद्धेच प्रवास करतात, भित्रे लोक तर पारंपरिक आणि परिचित रस्त्याने जाणे पसंत करतात. नेपोलियन बोनापार्टा म्हणतो की अनोळखी रस्त्या जर असेल तर त्यावर योद्धे फक्त प्रवास करतात, भित्रे लोक तर पारंपरिक रस्त्याने जाणे स्वतःला पसंत करतात. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ राजकुरभाई भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य बालभारती अभ्यास गट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. विद्यार्थी मित्रांनो, नेपोलियन बोनापार्टाला एका नव्या परिभाषेत मांडायचे झाले तर तो मोटिवेशनल पर्सनॅलिटी असलेला, त्या काळावर आपली छाप टाकणारा एक सामान्य कुटुंबातील जन्मलेला व्यक्ती होय. विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 16 मार्काचे आणि 4 मार्काचे प्रश्न नेपोलियन बोनापार्टा या भागावर पडत असतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मोठा होणार आहे आणि म्हणून सगळ्यात शेवटच्या व्हिडिओमध्ये पीडीएफ फाईल आणि क्विज तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ drsiddharthjadhav.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशा एका व्यक्तीचा जन्म झाला की ज्याने युरोपच्या इतिहासामध्ये एक नवे युग निर्माण केले. निसर्गतःच त्याला अशा अलौकिक बुद्धीची आणि व्यक्तिमत्वाची देणगी लाभली होती की त्याने कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही देशामध्ये आपली प्रतिभा लोकप्रियतेवर कायम करून ठेवली असती. असामान्य प्रतिभा, अत्यंत परिणामकारक व्यवस्थापन कौशल्य, दूरदृष्टी, कमालीचे धैर्य, कर्तव्य तत्परता, स्फूर्ती, कृतिनिश्चयपणा हे सगळे दुर्मिळ गुण त्याच्यामध्ये एकवटले होते. इतका गुणसंपन्न असूनही त्याच्यात अनेक दोषही होते. तो अत्यंत उद्दाम आणि स्वार्थी होता. त्याला सत्तेची प्रचंड भूक होती. तो कमालीचा दीर्घदर्शी होता. अशा या असामान्य व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचे नाव होते नेपोलियन बोनापार्टा. नेपोलियनच्या नावातच मूर्तिमंत पराक्रम होता. नेपो म्हणजे जंगल, लियन म्हणजे सिंह, म्हणजेच जंगलातील सिंह. नेपोलियन हा महान जेता होता, सर्वोच्च शासक होता, अत्यंत हुशार मुत्सद्दी होता. इतिहास त्याची कामगिरी कधीही विसरू शकणार नाही. अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये त्याने फ्रान्सच्या सत्तेची सूत्रे हाती घेतली. त्याने जर रणांगणावर पराक्रम गाजवला नसता तर अंतर्गत कारभारामध्ये त्याने आपल्या रचनात्मक प्रतिभेचा उपयोग करून नवनिर्मिती केली असती. पुढे त्याने स्वतःच राज्यक्रांतीची भावना दडपण्यास सुरुवात केली. त्याच्या कालखंडामध्ये तो सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच विवादास्पद व्यक्ती म्हणून परिचित होता. त्याच्या कालखंडावर त्याने कायम ठसा उमटवला. त्यामुळे त्या कालखंडाला नेपोलियन युग असे म्हणतात. नेपोलियनचे चरित्र जे रुसो असे म्हणतो, एक दिवस कार्सिका हे बेट सर्व युरोपला आश्चर्याची भेट देईन अशी माझी मनोदेवता सांगते. इसवी सन 1762 मध्ये त्याने वर्तवलेले हे भविष्य खरे ठरले. नेपोलियनचा जन्म 15 ऑगस्ट 1769 रोजी भूमध्य समुद्रातील कार्सिको बेटावरील जिओ आर्जासिओ या गावी झाला. लिटेशिया रोमालिनी व कार्लो बोनापार्टा हे त्याच्या आई वडिलांचे नाव होती. कार्लो बोनापार्टा अतिशय शिस्तप्रिय व धाडसी होता. तसेच कार्सिको बेटाकडून फ्रान्सच्या राजदरबारात तो प्रतिनिधी होता. त्याची आई अतिशय देखणी, उद्योगी, अशिक्षित परंतु महत्वाकांक्षी व धाडसी स्त्री होती. ह्या साऱ्या गुणांचा वारसा नेपोलियनने आपल्या आईकडून मिळालेला दिसतो. नेपोलियनला 4 भाऊ 3 बहिणी होत्या. या सर्वांना पुढील काळात त्याने वेगवेगळ्या राज्याचे राजपद दिले. त्यामुळे नेपोलियनच्या आईला मदर्स ऑफ किंग असे म्हणतात. लहानपणापासूनच नेपोलियन हा अत्यंत हडकुड, अशक्त व कमजोर होता. त्याची उंची फारशी नव्हती. 5.5 फुटाचा तो होता. एकटा
असताना तो जमिनीवर रेघोट्या मारत असे, वाळूचे किल्ले करत असे. लहान असताना रोमालिनी बोनापार्टा म्हणजेच त्याची आई त्याला वीराच्या गोष्टी सांगत असत. जेवढे काही आजपर्यंत इतिहासामध्ये जेवढे महान पुरुष घडले त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आईचे नाव, आईचं काम किंवा आईचं महत्व विशेष राहिलेलं आहे. नेपोलियनच्या आईने देखील, रोमालिनाने देखील लहान असताना त्याला अनेक वीरांच्या गोष्टी सांगितल्या आणि नेपोलियनचे विचार लहानपणापासूनच त्यामुळे क्रांतिकारक बनले. त्याला घोडे, तोफा, तलवारी आणि बंदुका खेळण्याची आवड होती. वयाच्या 10व्या वर्षी त्याची आवड पाहून कार्लो बोनापार्टा म्हणजेच त्याच्या वडिलांनी त्याला सैनिकी शाळेत टाकले. तो 16 वर्षाचा असताना इसवी सन 1775 मध्ये त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाले. 1674 मध्ये तोफांचा अभ्यास करण्यासाठी त्याने पॅरिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तोफांवरील त्याचा अभ्यासाचा विचार करता सरकारने त्याला लेफ्टनंट या पदावर नियुक्त केले आणि त्याला इंग्रजांच्या वर्चस्वाखाली असलेल्या टोलो या शहरावर विजय मिळवण्याकरिता मोहिमेवर पाठवले. नेपोलियनचा लष्करातील प्रवेश. नेपोलियनला लहानपणापासूनच वाचण्याचे भयंकर वेड होते. गणित, इतिहास, भूगोल, राजनीती हे त्याचे आवडते विषय होते. फ्रेंच विचारवंतांच्या मते इतिहास म्हणजे सत्याचा प्रकाश. इतिहासामुळे गैरसमज दूर होतात असे त्याला वाटत असे. आपल्या जन्मभूमीचा इतिहास लिहून इतिहासकार बनण्याची त्याची अभिलाषा होती, परंतु नियतीने त्याला इतिहासकार बनवले नाही. उलट अनेक इतिहासकारांना त्याच्यावरच इतिहास लिहावा लागला. वयाच्या 16व्या वर्षी तो तोफखान्यावरील सेकंड लेफ्टनंट म्हणून फ्रेंच लष्करात दाखल झाला. त्याला पगार मात्र कमी होता, पण काम प्रचंड होते. त्याबद्दल आपल्या आईला पाठवलेल्या एका पत्रात असे म्हणतो की मला येथे झोपायला वेळ मिळत नाही, जेवण देखील वेळेवर मिळत नाही. पुढील काळात त्यांनी नोकरीचा त्याग केला आणि कार्सिकॉ बेटावर म्हणजेच त्यांच्या जन्मगावी तो बेकारीच्या अवस्थेत काही काळ राहिला आणि तेव्हा त्याला तिथे क्रांतीचे स्वप्न पडू लागली. नोकरी मिळवण्यासाठी 1792 मध्ये तो परत पॅरिसला आला. त्यावेळी फ्रेंच राज्यक्रांतीतील चित्तथरारक घटना त्याने प्रत्यक्ष अनुभवल्यात, प्रत्यक्ष पाहिल्यात. याच काळात तो लष्करात देखील दाखल झाला. इसवी सन 1792 मध्ये त्याने लष्करात प्रवेश केला. 1793 मध्ये फ्रेंच प्रजासत्ताकाविरुद्ध दक्षिण फ्रान्स मधील ल्युलोन बंदरावरील लोकांचे जे बंड केले ते नेपोलियन बोनापार्टाने यशस्वीपणे मोडून काढले. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली व त्याला लष्करात बढती मिळाली. तो विजयी जनरल बनला. 5 मार्च 1795 मध्ये त्याने व्हेडमेरचा बंड मोडून काढला. त्यामुळे त्याची कीर्ती अधिकच वाढली. पुढील काळात इसवी सन 1796 मध्ये फ्रेंच सेनापती तो बनला. नेपोलियनचा राज्यारोहण आणि सत्ता हस्तगत. शत्रूचा सामना करण्यासाठी फ्रान्सला योग्य नेतृत्वाची गरज भासत होती. संचालक मंडळाचे सदस्य परिस्थितीचा सामना करण्यास असमर्थ होते. इजिप्त मोहिमेत नेपोलियनला पाहिजे तेवढे यश मिळाले नाही, तरी देखील नेपोलियनची लोकप्रियता मात्र कमी झाली नव्हती. या संधीचा लाभ घेऊन नेपोलियनने सीएसच्या मदतीने नोव्हेंबर 1799 मध्ये संचालक मंडळ बरखास्त केले व त्या जागी 3 सदस्यीय कौन्सिलची म्हणजे संचालक मंडळाची नियुक्ती केली. फ्रेंचच्या इतिहासात याला लष्करी कट म्हणून संबोधले जाते. या 3 सदस्यीय कौन्सिलची संचालक मंडळाची मुदत 10 वर्षाची करण्यात आली. या पदावर नेपोलियनने स्वतःची नियुक्ती केली. पुढे सीए व ड्युको या सदस्यांना पदमुक्त केले. परिणामी नेपोलियन हा फ्रान्सचा सर्वेसर्वा बनला. इसवी सन 1804 मध्ये सिनेटने त्याला फ्रान्सचा सम्राट म्हणून घोषित केले. 2 डिसेंबर 1804 मध्ये नेपोलियनचा औपचारिकरित्या राज्याभिषेक झाला. जनतेने त्याला सम्राट म्हणून स्वीकारले, कारण लोकांना राज्यक्रांतीनंतर गोंधळलेल्या परिस्थितीतून व अराजकतेतून बाहेर काढण्याचे काम नेपोलियनने त्या काळात केले. नेपोलियनच आपले अंतर्गत व परकीय शत्रूंपासून संरक्षण करू शकतो असा सामान्य लोकांचा विश्वास बसला. नेपोलियन बोनापार्टाचा साम्राज्य विस्तार. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपण हा 2 ते 3 भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत नेपोलियन बोनापार्टाचा साम्राज्य विस्तार, त्यानंतर आपण पाहणार आहोत नेपोलियन बोनापार्टाच्या सुधारणा आणि शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नेपोलियन बोनापार्टाच्या अपयशाची कारणे. नेपोलियन बोनापार्टाचा साम्राज्य विस्तार. वयाच्या 24व्या वर्षी असताना नेपोलियन बोनापार्टा हा ब्रिगेडियर बनला. जोसेफ हाइन्स हिच्या बरोबर 1796 मध्ये नेपोलियनचा विवाह घडून आला. वास्तविक पाहता जोसेफ हाइन्स ही त्याची पत्नी त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठी होती, परंतु शेवटपर्यंत हा तिच्यावर प्रेम करत होता. शेवटपर्यंत ह्याला तिच्याविषयी अत्यंत आस्था होती.
लग्नानंतर लगेच 2 दिवसाने इटलीच्या मोहिमेवर सरकारने त्याला पाठवले आणि त्यामुळे ती नेहमी त्याला म्हणत असे की तुम्ही मला वेळ देत नाही. तो युद्ध मोहिमेवर गेला आणि सैनिकांचं निरीक्षण केलं असं त्याच्या असं लक्षात आलं की सैनिकांमध्ये निराशा आहे, दिशाहीनताने ते भरलेले आहेत. सैनिक नेपोलियनला पाहून हसू लागले, कारण नेपोलियनचं जेमतेम वय 24 वर्ष होतं आणि सैनिक त्या तुलनेमध्ये खूप मोठ्या वयाचे होते. आणि हा काय आपला नेता, हा काय आपलं नेतृत्व करू शकेल. पण नेपोलियनने त्यांच्यामध्ये गेल्याबरोबर सगळी सूत्र आपल्या घेतली आणि त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण केले. नेपोलियनने आपल्या भाषणातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत केला. नेपोलियनने या युद्धात ऑस्ट्रिया इटलीच्या बाहेर हाकलवून लावले. नेपोलियन 27 वर्षाचा असताना 1896 मध्ये फ्रेंच आर्मीचा कमांडर इन चीफ बनला. त्याने सार्डियावर विजय मिळवला. सार्डियाच्या मोहिमेवर देखील त्याने विजयश्री खेचून आणली व डोलेट टाईनच्या तहाने ऑस्ट्रियाला मांडलिकत्व फ्रान्सचे स्वीकारण्यास विवश केले. इंग्लंड व इजिप्तवर विजय. मित्रांनो, हा एक महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला माहिती आहे की 18व्या शतकामध्ये 17व्या-18व्या शतकामध्ये त्या कालखंडामध्ये 2 महाशक्त्या होत्या. एक इंग्लंड आणि दुसरा फ्रेंच. दोघांनाही अधिकाधिक वसाहती प्राप्त करायच्या होत्या आणि या अधिकाधिक वसाहती प्राप्त करण्याच्या अभिलाषेतून दोघांमध्ये नेहमी सत्ता संघर्ष होत असे. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये इंग्लंडला प्रतिस्पर्धी जर कोण असेल तर तो फ्रान्स हा देश होता. आणि नेपोलियन बोनापार्टाची अशी इच्छा होती की इजिप्त मार्गे समुद्रातून येऊन भारतावर म्हणजे इंग्लंडच्या वसाहतीवर हल्ला करावा. म्हणून 1798 मध्ये भारतावर आक्रमण करावा. आणि त्यावेळी दक्षिण भारतामध्ये टिपू सुलतान सत्तेवर होता. टिपू सुलतानने त्या काळामध्ये फ्रेंच सैन्याशी फार चांगले रिलेशन्स डेव्हलप केलेले होते. टिपू सुलतानने आपल्या सैन्यामध्ये आधुनिकीकरण घडवून आणले होते. टिपू सुलतानने फ्रेंच सैन्याच्या मदतीने म्हैसूर येथे आपल्या सैन्यात आधुनिकीकरण घडवून आणलेले होते. 35,000चे सैन्य घेऊन नेपोलियन इजिप्त मार्गे भारताच्या दिशेने निघाला. माल्टा, पिरॅमिड, सिकंदरिया आणि नाईल नदीच्या खोऱ्यात त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु पुढे मात्र ब्रिटिश नेव्हीच्या नौदलापुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही आणि त्याला परत फिरावे लागले. त्याच वेळेस पॅरिसवर इंग्लंडने हल्ला करण्याची परिस्थिती निर्माण केली आणि म्हणून सरकारने त्याला परत माघारी बोलवले. यदाकदाचित जर का नेपोलियनला या मोहिमेमध्ये इजिप्त मोहिमेमध्ये भारतावर राज्य मिळवण्यात यश प्राप्त झाले असतं तर भारताचा इतिहास हा वेगळा असता. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं असं म्हणण्याऐवजी आपल्याला फ्रान्सिसी लोकांनी भारतावर राज्य केलं अशी म्हणण्याची वेळ आली असती. पण माझ्या तर्फे आणि तुमच्या तर्फे इतिहास काही बदलत नसतो. असो, 1905 मध्ये नेपोलियनच्या आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध घडून आले. ऑस्ट्रिया व रशियन सैनिकांना संयुक्तपणे नेपोलियनने पराभूत केले. याच युद्धात शत्रू पक्षाचे 26,000 सैनिक नेपोलियनने ठार केले. आणखी एक नेपोलियनच्या संदर्भात एक अशी गोष्ट सांगितली जाते की नेपोलियन अल्पस पर्वत पार करत होता आणि अल्पस पर्वताच्या दिशेने जात असताना एक वृद्ध स्त्री त्याला भेटली आणि ती वृद्ध स्त्री नेपोलियनला म्हणाली की तुम्ही इकडे कुठे चालले. त्यावेळेस नेपोलियनने उत्तर दिले की आम्हाला पलीकडच्या देशात जायचंय, हा पर्वत ओलांडून जायचंय. नेपोलियनला त्या वृद्ध स्त्रीने खालून वरती पाहिले आणि म्हणाले, अरे तुझ्या वयापेक्षा माझा वय आणि माझे अनुभव दोन्ही मोठे आहे. मी तुला सांगते की तू इथून वापस परत जा, कारण आजपर्यंत या पर्वतातून जो कोणी गेला तो कधी वापस आला नाही. नेपोलियन हसला आणि म्हणाला की धन्यवाद, तुम्ही मला अशा पद्धतीचं एक नवं आव्हान दिलं. नेपोलियन हा साधा सुद्धा नव्हता. नेपोलियनला नवनवीन आव्हानं, नवनवीन पद्धतीची संकटांना समोर जाण्यास, त्याच्याशी 2 हात करण्यास अत्यंत आनंद वाटत होता. नेपोलियनने सांगितले की तुम्ही धन्यवाद, तुम्ही माझा उत्साह वाढवला. आणि त्याने त्याच्या गळ्यातील सोन्याचा हार त्या स्त्रीला अर्पण केला आणि त्या स्त्रीला सांगितलं, उद्या जर का मी परत आलो तर लोकांना हे सांगा की मी या पर्वतातून पुढे पार करून गेलो होतो. त्या स्त्रीला आश्चर्य वाटलं की उलट याने घाबरायच्या ऐवजी हा खुश कसा काय होतोय आणि हा मला हार का देतोय. ती हसली आणि त्याचा आत्मविश्वास पाहून ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे बेटा, मी तुला आशीर्वाद देते की या मोहिमेमध्ये तू यशस्वी होशील. पुढे चाललेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1805 ते 1811 या काळात नेपोलियनने हॉलंड, इटली, जर्मनी यासारख्या देशावर आपला विस्तार वाढवला. 1812 मध्ये नेपोलियनच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक अशी झाली तर ती चूक म्हणजे रशियावर नेपोलियनने केलेले आक्रमण. या युद्धाच्या वेळी नेपोलियनने आपल्या बरोबर 5 लाख सैनिक घेऊन तो सोबत निघाला
आणि रशिया पादाक्रांत करत निघाला. रशियाचं एक वैशिष्ट्य, रशिया हा विस्तीर्ण असा भूभागाने संपन्न असलेला हा देश आहे. रशियाचं एक वैशिष्ट्य असं की रशियात कितीही जा आपण देश संपत नाही. म्हणून 5 लाख सैनिक घेऊन नेपोलियन बोनापार्टा निघाला. रशियाने यावेळी दबदबू धोरण स्वीकारले. दबदबू धोरणाचा अर्थ असा असतो की ज्यावेळेस शत्रू आपल्यावर हल्ला करतो त्यावेळेस आपण मागं सरकायचं. पण शत्रूला काहीही मिळू देता कामा नये म्हणून स्वतःच रस्ते तोडायचे, पूल तोडायचे, धरणं तोडायचे, विहिरीमध्ये धरणांमध्ये विष टाकायचं, जंगलांना आग लावायची, घरादारांना आग लावून टाकायची, शेतींना आग लावून टाकायचं, जेणेकरून येणाऱ्या शत्रूला काही एक मिळू नये. याला म्हणतात दबदबू धोरण. आणि रशियाने अशा प्रकारचं धोरण बऱ्याचदा, मग पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, किंवा आपल्या असं लक्षात येतं की नेपोलियन करता देखील रशियाने हे धोरण वापरलेलं आपल्याला दिसून येते. आणि असे करत करत नेपोलियन पुढे जात होता. नेपोलियनचं सैन्य अन्नासाठी मोहताज झालं. शेवटी एकदा नेपोलियन हा मॉस्कोमध्ये पोहोचला, पण मॉस्कोला देखील आग लागलेली होती. आणि म्हणून त्याच काळामध्ये आणखीन एक असं झालं की रशियामध्ये ऑक्टोबरची थंडी सुरू झाली. आणि ऑक्टोबरची थंडी अतिशय भीषण रशियामध्ये असते. या सैनिकांनी जी काही कपडे घेतली होती ही उन्हाळ्याला पोषक अशी कपडे घेऊन हे सगळी निघाली होती. पण रशियात गेल्यानंतर तिथे मात्र त्यांना सगळ्याच गोष्टीचा तुटवडा निर्माण झाला आणि थंडीपासून स्वतःचं ते संरक्षण करू शकले नाहीत. आणि म्हणून तिथून वापस परतता येत नाही. शेवटी नेपोलियन बोनापार्टाने काढता पाय घेतला तर त्याच्यासोबत फक्त 1 लाख सैनिक जिवंत होते. म्हणजे या मोहिमेमध्ये नेपोलियनला 4 लाख सैनिकांना गमवावं लागलेलं दिसून येते. म्हणून नेपोलियनच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक जर का कोणती असेल तर रशियावर 1812 मध्ये केलेलं आक्रमण. नेपोलियन नावाच्या युगाला संपवण्यासाठी संपूर्ण युरोपियन राष्ट्र एकत्र आले. कारण दिवसेंदिवस नेपोलियनची सत्ता ही वाढत चालली होती. त्या काळातल्या इतिहासकारांनी असं म्हटलं होतं की आता कोणत्याच प्रकारचा जॉग्राफिकल नकाशा कोणत्या देशाचा तयार करू नका, कारण नेपोलियनला वाटेल त्यावेळेस तो नवीन देश जन्माला घालतो आणि नेपोलियनला वाटेल त्यावेळेस तो नवीन जुना असलेला देश नष्ट करतो. आणि म्हणून सगळे युरोपियन राष्ट्र, मग इटली असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रिया असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल, ही सगळीच्या सगळी राष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी नेपोलियनवर हल्ला चढवण्याचे ठरवले. नेपोलियन नावाच्या युगाला संपवण्यासाठी युरोपातील सारे राष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी त्यावर हल्ला चढवला, कोंडीत पकडले आणि त्याची रवानगी एल्बा येथे करण्यात आली. नेपोलियन पुन्हा तिथून सटकून आला आणि पॅरिसमध्ये आला आणि सगळ्या जनतेने त्याचे स्वागत केले, कारण त्यांचा नेता परत आलेला होता. पण नेपोलियनची ही सत्ता मात्र फार काळ टिकली नाही. 100 दिवसच त्याची ही सत्ता टिकली. शेवटी ब्रिटिश म्हणजे इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया, हंगेरिया यांनी एकत्र मिळून लढाईत नेपोलियनचा निर्णायक पराभव घडून आणला. त्यानंतर नेपोलियनला सेंट हेलेना या निर्जन बेटावर त्याला कैद करण्यात आले. नेपोलियन तेथे 6 वर्ष जिवंत राहिला. इसवी सन 1821 मध्ये त्याचा कॅन्सरने मृत्यू झाला. काही इतिहासकारांच्या मते नेपोलियनला स्लो पॉयझन इंग्लंडने दिले, म्हणून 1821 मध्ये त्याचा मृत्यू घडून आला. त्याला तिथेच दफन करण्यात आले. नंतर फ्रेंच नागरिकांनी त्याचे प्रेत 1840 मध्ये फ्रान्समध्ये येऊन तिथे स्थापित केले. अशा प्रकारे नेपोलियनचा एकंदरीत साम्राज्य विस्तार दिसून येतो. धन्यवाद.